पद्धतीचा पूर हा सीना नदीला आला, भीमा नदीला आला आणि या पुरामध्ये जवळजवळ नरगडच्या पलीकड, वाळूज देगावच्या पलीकड जाधववाडी आणि त्या जाधववाडीपासून उमेश दादा आणि मी सर्व शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करत होतो. गावाच्या गावं पाण्याने वेढलेली होती. पशुधन शेतकऱ्यांचं सगळं वाहून गेलेलं होतं. घरातलं धान्य वाहून गेलेलं होतं. घराच्या घरं वाहून गेलेली होती. जनावरांचे गोटेच्या गोटे वाहून गेलेले होते आणि शेतामध्ये किमान 10 ते 12 फुटाचं पाणी, असा महाभयानक पूर. आणि या पुराच्या परिस्थितीचा हा तालुका बाहेर निघू शकत नव्हता, अशी परिस्थिती होती. मी आमदार म्हणून फक्त 1च वर्ष संजूभाऊ झालं होतं. माझी बॅरेटिक सर्जरी झाली होती, पण शस्त्रक्रिया बाजूला ठेवून उमेश दादाला घेऊन त्या शेवटच्या जाधववाडीपासून ते तुमच्या शेवटचं आरबळी मेळी जामगाव, एक गाव मी आणि दादानं सोडलं नाही. माझी पत्नी बी त्या भागामध्ये 10 ते 12 गावामध्ये गुडघे इतक्या पानातनं साडीवर करून सर्व शेतकरी बांधवांना भेटत होती. त्यांना जेवणाची सोय करत होती, त्यांना राशन पाण्याची सोय करत होती. नवरात्र होतं, त्यांना फळं देण्याची सोय करत होती. त्याच दरम्यान अजितदादांचा दौरा हा मोहोळ तालुक्याला लागला आणि अजितदादा करमाळा माढा तालुक्याचा दौरा करून लांबुटीला आले. लांबुटीला दादांनी या तालुक्याचा आमदार म्हणून मला बरोबर घेऊन, उमेश दादाला बरोबर घेऊन पूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केली आणि पूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ना दादा तुळजापूरला निघाले होते पुढच्या दौऱ्याला. तिकडेही पूर परिस्थिती निर्माण झालेली होती धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर लांबुटीपासून ते तुळजापूरच्या नाक्यापर्यंत मला आणि उमेश दादाला गाडीमध्ये घेऊन अजितदादानं मोहोळ तालुक्याच्या पूर परिस्थितीवरती जवळजवळ अर्धा तास चर्चा केली. ज्यावेळेला लांबुटीला पुराची पाहणी करत होती त्यावेळेला ॲडिशनल कलेक्टर होते, डेप्युटी कलेक्टर होते, तहसीलदार होते, BDO होते, ॲडिशनल CO होते. सर्व प्रशासकीय यंत्रणेला अजितदादांनी सूचना केली. मी सांगितलं, दादा हा तालुका आता वर येणार नाही. त्यावेळी दादांनी सांगितलं, सरसकट शेतकऱ्यांची पंचनामे करा. दादाने आदेश दिला. आम्हाला गाडीत घेऊन तुळजापूर नाक्यापर्यंत गेले. तुळजापूरच्या टोल नाक्याला आम्ही गाडीतनं उतरलो. त्या अर्ध्या तासामध्ये दादांना सर्व तालुक्याची परिस्थिती सांगितली. 2 दिवसांनी कलेक्टरने पूरग्रस्त म्हणून आपल्या मोहोळ तालुक्यातल्या 9 मंडळापैकी 5 मंडळं मंजूर केली. 5 मंडळाला पंचनामा करण्याचे आदेश दिले. तहसीलदार 5 मंडळामध्ये पंचनामे चालू केले. मी तहसीलदारला विचारलं की अख्खा तालुका पुरामध्ये बुडालेला आहे. भाऊ, तुम्हाला माहिती आहे, आपण त्या गटाचा प्रवेश तुमच्या गावापासून सुरुवात केली. त्यावेळेला वाघोलीमध्ये गुडघे इतकं पाणी होतं आणि त्यावेळेला 5 मंडळं मंजूर झाल्यानंतर ना मी कलेक्टर तहसीलदारला विचारलं की बाबा असं कसं काय, 9च्या 9 मंडळं. दादांनी सांगितलं, सर सकट पंचनामे करा. माझा शेतकरी उघड्यावर पडता कामा नये, ही अजितदादांची भूमिका होती. त्यावेळेला तहसीलदारने सांगितलं, आपण कलेक्टर साहेबांना विचारा. मी सोलापूरच्या कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेबांना फोन केला. मी म्हणलं, कलेक्टर साहेब, अजितदादांचा दौरा झाला, सर सकट पंचनामे करा असे दादाने आदेश देऊन सुद्धा तहसीलदार फक्त 5 मंडळाचा पंचनामा करतायत. 5 मंडळातील
त्या शेतकऱ्याचा पंचनामा करतायत. आपल्या 4 मंडळाचा पंचनामा होत पाहिजे. वाघोली होतं, पेनर होतं, आष्टी होतं, सिकंदर टाकळे होतं, या वाघोली मंडळामध्ये आपलं घोडेश्वर गाव होतं. आणि मग त्यांनी मला कलेक्टर साहेबांनी सांगितले की शासनाच्या सूचना आहेत, फक्त पूरग्रस्त भागालाच फक्त पंचनामा करून त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची. मी आणि उमेश दादा त्याच दिवशी रात्री कलेक्टर साहेबांचा फोन झाल्या रात्री रात आम्ही दोघंजण मुंबईला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर अजितदादांची भेट घेतली. या तालुक्याचा आमदार म्हणून मी उमेश दादांना बरोबर घेऊन दादांना पत्र दिलं. दादांना सांगितलं की दादा, आपण लांबोटीला आल्यानंतर सरसकट पंचनामे करा असे आदेश देऊन सुद्धा या जिल्ह्यातलं कलेक्टर, या जिल्ह्याचे तहसीलदार सांगतायत की शासनाची मंजुरी असल्याशिवाय 4 मंडळं घेता येणार नाही. अजितदादांची संवेदना किती आहे बघा शेतकऱ्याच्या प्रती. ताबडतोब सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वादला फोन केला आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं की कलेक्टर साहेब 5-5 लाख लोक आमदाराला निवडून देतात आणि तो आमदार सांगतो की गुडघे इतकं पाणी 4 मंडळामध्ये आहे आणि मग ती मंडळं तुम्ही कशी काय घेतली नाही. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की दादा, तुमच्या स्तरावरती त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी द्यावी लागेल आणि मग ती 4 मंडळं आपल्याला घेता येतील. अजितदादांनी फोन ठेवला. दुपारी 3 वाजता राज्याची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती आणि बांधवांनो, माझ्या या आमदारकीतलं सगळ्यात मोठं भाऊ यश कुठला असेल तर जी 4 मंडळं आपली होती ती 4च्या 4 मंडळं दादांना ज्यावेळी मी निवेदन दिलं त्यावेळी दादाने PA ला सांगितलं की हे माझ्या कॅबिनेटची जी नोट आहे आज दुपारच्या मंत्रिमंडळाची, त्या नोटमध्ये म्हणले आमदार साहेबाचं पत्र ठेवा. आणि मग ती पत्र ठेवलं. आज त्याच दिवशी कॅबिनेट 3 वाजता झाली, कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक. आणि भाऊ, त्याच दिवशी अजितदादांनी या मोहोळ तालुक्यातली 4च्या 4 मंडळं ही आपली अतिवृष्टीमध्ये समाविष्ट केली आणि समाविष्ट करून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते 12 पर्यंत शासनाचा आदेश निघाला आणि मोहोळ तालुक्यातल्या आपल्या 4 मंडळांना आपल्याला नुकसान पंचनाम्याची सुरुवात झाली. बांधवांनो, ही जी 4 मंडळं ती जी आपली 40-50 गावं होती, हो 42 गावं, या 42 गावाला केवळ आणि केवळ जर नुकसान भरपाई कुणामुळे मिळाली असेल तर ती अजितदादांमुळे मिळाली. आणि मला सार्थ अभिमान आहे की असा संवेदनशील असा नेता माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी पाहिला नाही. लक्षात ठेवा किती आपल्या शेतकऱ्याच्या प्रति प्रेम आहे त्या माणसाचं. हा सोलापूर जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यानं शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये नसानसामध्ये रुजला. आणि मग मला दादांच्या श्रद्धांजली अर्पण करताना या तालुक्याचा आमदार म्हणून एक नम्र विनंती करतो माझ्या सर्व सहकाऱ्यांना. दादा गेल्यामुळे आपण 3 दिवस, मी आमदार म्हणून उमेश दादा 3 दिवस आम्ही बारामतीमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये या निवडणुका लागल्या. आज 3 दिवस काल झाल्यानंतर ना आज सुनेत्राव वहिनींनी या राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून दुःख, पती गेल्याचं दुःख काय असतं ते प्रत्येक महिलेला माहित आहे, माझ्या ताईंना माहित आहे, माझ्या ह्या ताईंना माहित आहे. पण ते दुःख बाजूला ठेवू आज या राज्याची पहिल्यांदा 77 वर्ष झालं या महाराष्ट्राला आणि जवळजवळ 77 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री डोळ्यात पाण्याची अश्रू असताना आज राज्याची शपथ उपमुख्यमंत्री पदाची घेतली. बांधवांनो, दादांचा ज्या वेळेला विमान अपघात झाला त्यावेळेला भयानक अशा पद्धतीचं ते विमान आदळलं धावपट्टीवरती आणि त्या विमानामध्ये इतका मोठा स्फोट झाला. संजीवभाऊ 1,500 ते 2,000 लिटर पेट्रोल त्या विमानामध्ये होते आणि त्याच्यामुळे स्फोटाची तीव्रता एवढी होती की 3 वेळेला स्फोट झाला आणि इतक्या आगीचे लोळ हे आकाशामध्ये गेले आणि नंतर होत्याचं नव्हतं झालं. विमानामधली 6च्या 6 दादासहित माणसं मृत्युमुखी पावली. पोलीस प्रशासन
ज्या वेळेला त्या 6 मृतदेहाची ओळख पटवत होती त्यावेळेला अजितदादाची ओळख कशी पटली तर अजितदादाच्या हातामध्ये एक घड्याळ होतं आणि त्या हातातल्या घड्याळावरनं अजितदादांची ओळख पटली की हेच अजितदादा आहे. म्हणून बांधवांनो, या शोक सभेच्या निमित्तानं मी आपल्याला या तालुक्याचा आमदार म्हणून मी कळकळीची विनंती करतो की अजितदादाचं घड्याळ खाली पडू देऊ नका, लक्षात ठेवा. आज आपल्या या भागाला खऱ्या अर्थानं न्याय कुणी दिला असेल तर दादानी दिला, लक्षात ठेवा. आज आम्ही दुःखात आहोत आणि दुःख आमच्या समोर असताना शोकसभा घेण्याची वेळ भाऊ माझ्यावरती आली. पण या शोकसभेतून मी टीका टिप्पणी करणार नाही, परंतु घोडेश्वर गणातील आणि कुरुल गटातील माझ्या सर्व मायबाप जनतेला मी कळकळीची विनंती करतो. पूर आला होता त्यावेळेला भाऊ या तालुक्याचा माजी आमदार आणि त्याची 2 गाबडी कुठल्याही गावाला भेट देत नव्हती, लक्षात ठेवा. मी आमदार म्हणून फिरत होतो, लक्षात ठेवा. उमेश दादा माझ्या बरोबर. जे शेतकऱ्यांचं दुःख पुसण्यासाठी आले नाही ते आज तुमच्याकडे मतं मागायला येतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही जागे राहा. हे निवडणूक आपल्याला उद्या 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल लागायचा. सोलापूर जिल्ह्यातली कारखानदारी जर कोणी टिकवली असेल तर पवार साहेबांनी टिकवली आणि पवार साहेबांच्या पाठीमागं अजितदादांनी टिकवली. पंढरपूरचा आमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असू द्या, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असू द्या, बंद पडलेले कारखाने होते, उभेही दादानीच केले. पण चुकीच्या काही धोरणामुळे चेअरमन लोकांमुळे ते कारखाने बंद पडले होते. काय भीमाची परिस्थिती काय होती, भीमा सहकारी साखर कारखाना, हे सगळे कारखाने पुन्हा उभा कुणी केले, अजितदादांनी केले, लक्षात ठेवा. एक कारखाना त्या माड्यामध्ये नव्हता, 6 कारखाने अजितदादांनी दिले. माझ्या पंढरपूर तालुक्यामध्ये चंद्रभागा उभा केला, विठ्ठल उभा केला, भीमा बंद पडला होता तो भीमा उभा केला. अहो हे सोडा भाऊ, यांना लाजा वाटायला पाहिजे अनगरकरांना. हा लोकनेता अजितदादा पवार साहेबांनी उभा केला. यांना दारूच्या फॅक्टऱ्या नक्षत्राच्या रूपानं अजितदादांनी दिल्या. यांना 30-30 वर्ष आमदारकी अजितदादांनी दिली. यांना शाळा कॉलेज अजितदादांनी दिलं. यांचा जो आज 100 कोटीचा बंगला आहे अनगरमध्ये तो सुद्धा अजितदादाच्या पुण्याईनं. सोलापूरचं 5 स्टार हॉटेल हे सुद्धा अजितदादाच्या पुण्याईनं. आणि आज नरखेडमध्ये त्या पालकमंत्र्याची सभा घेतली जिथं नरखेडची भूमी ही आमच्या शहाजीराव पाटलांची भूमी. शहाजीराव पाटलांनी 2 वेळा अनगरकरला उचलून आपटला. त्या शहाजीराव पाटलांच्या भूमीत अजितदादा गेल्यानंतर न फटाकड्या काय उडवताय, हलगे काय वाजवताय आणि तिथून तुम्ही काय भाषण करताय, जरा लाज वाटायला पाहिजे, लक्षात ठेवा. ही परंपरा भाऊ आपली नाहीये. राजकारण राजकारणाच्या जागेवर असावं. पण ज्या दादानं, ज्या पवार परिवारानं अरे तुम्हाला घडवलं, तुमची अनगरची नगरपंचायत ताई उभा